असा बंदोबस्त करा की हल्लाखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचं थरकाप उडेल. राज ठाकरे संतापले. पहलगाममधील ह्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला असून संतापाचं वातावरण आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही ह्या भ्याड हल्ल्यांचा निषेध केला आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट करत राज ठाकरेंनी लिहिलेलं आहे, केंद्र सरकारने ह्या हल्लाखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की ह्या हल्लाखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचं ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर काल दहशतवादी भ्याड हल्ला केला. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काश्मीरमध्ये पर्यटन आनंद लुटण्यासाठी आलेल्या लोकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. प्रत्यक्ष सांगण्यानुसार दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. ह्या हल्ल्यांमध्ये अनेक भारतीय नागरिकांचा तसेच काही परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला असून मृत्यूंचा आकडा 30 पर्यंत पोहोचला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. पहलगाममधील ह्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला असून संतापाचं वातावरण आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही ह्या भ्याड हल्ल्यांचा निषेध केला असून सोशल मीडियावरून एक पोस्ट करत राज ठाकरेंनी लिहिलेलं आहे, केंद्र सरकारने ह्या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की ह्या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांचं ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. अशा शब्दात राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला असून सरकारने एकदाचं काय ते दणका द्यावा, बाकीचं माहिती नाही, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल असंही त्यांनी नमूद केले. अशाच आणखी बातम्या जाणण्यासाठी सिंधू स्टार चॅनल लाईक करा. धन्यवाद.